महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। समस्याचा पाडा घेऊन आज आपण आलेलो आहोत हिमायतनगर तालुक्यातील एकंबा या गावी। या एकंबा गावातील नागरिकांच्या काय समस्या आहेत प्रत्यक्ष आपण त्या गावातील नागरिकांकडून जाणून घेऊया। काका, आपल्या गावातील काय समस्या आहेत? आमच्या गावातील ग्रामपंचायतची कोणतीही कामं चालू नाहीत। आम्ही ग्रामपंचायतच्या तक्रार दिलेल्या आहेत, उपोषणाला बसलेली सुद्धा आहे, त्याच्यावर आणखी कोणताही तोडगा निघालेला नाही। आता आम्हाला 5 तारखेला आत्मदानाचा विचाराचा निवेदन द्यायचं आहे। आता खाली काम म्हणलं तर इथं हे म्हणा नळ योजनेचं काम म्हणून आपली पाईपलाईन करतात, ते केंद्र सरकारच्या मार्फत आहे, बाकी ग्रामपंचायतच्या मार्फत कोणतीही कामं झालेली नाहीत। ग्रामपंचायतने आजपर्यंतच्या म्हणजे जवळपास 3.5-4 वर्षामध्ये ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर आपल्या गावात कुठली कामं झालेली? कोणती कामं झाली नाही। 30-40 लाखाचा लफडा करून टाकला त्यांनी, आणि ग्रामसभा बी आतापर्यंत घ्या म्हणत घेतली नाही। नवीन लोकांना घरकुल आले, त्यांच्यावर ग्रामसभा घ्यायची होती। आचारसंहिता लागण्याच्या आधी ग्रामसभा आली होती, तिला उठून पळून लावले आणि सरपंच बाईकडे निघून गेली। ग्रामसभा वगैरे घेतली नाही, कामं कोणतीच झाली नाही। झाले तर सगळे पाणी पूर्ण झाले, सगळे अर्धवट काम करून टाकले, तोच खड्डे वगैरे सगळे। आपण घरकुलाच्या संदर्भामध्ये एक मुद्दा बोललेला आहे की आपल्या गावामध्ये जवळपास किती घरकुलाची मंजुरी मिळालेली आहे? मंजुरी मिळालेली आहे पहिली जुन्याच्या मध्ये, आता नवीन घरकुलची योजना निघाली ना, त्याच्यामध्ये नवीन निवडायचे होते आपल्याला, तर त्याशी ग्रामसभा त्याने उलटून लावली, सरपंच आणि ग्रामसभा। जुनी जी घरकुलासाठी जी मंजुरी मिळाली आहे त्यापैकी किती घरकुल आज पूर्णत्वास गेलेले आहेत किंवा किती घरकुलाचे काम? 5-7 घराचे आहेत। आपल्याला घरकुल मिळालेलं आहे का? नाही। आपल्याकडे जमीन किती? 4 एकर। आपल्याकडे 4 एकर जमीन असताना आपण MRGS मधून शेड किंवा विहीर याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे का? शेडची मागणी केलेली आहे, शेड मंजूर झालेला आज बांधलं नाही आपल्या शेतामधून मशी करता। विहिरीची मागणी केली नाही। अजून आपल्या गावामध्ये कुठली समस्या आहे? आता गावामध्ये काय, आता हे काम पहिले रुकलेले, आता आम्ही उपोषणाला बसले होते 10-11 जण, कामं व्हायला पाहिजे, त्याच्या तर काय योग्यची व्हायला पाहिजे, बीडी सेवन करायला पाहिजे, ते कोणतंच काही केलं नाही बीडी सेवन। दादा, आपल्या गावामध्ये घरकुलाची मंजुरी मिळालेली आहे? हो, मंजुरी मिळाली, मात्र तोंड फोडून लोकांना। तुम्हाला घरकुल मिळालेलं आहे का? नाही। तुम्ही मागणी केली का घरकुलाची? हो ना, केली ना। तुम्हाला काय सांगितलं घरकुलाची मागणी? म्हणजे शेत हा हे आहे ते आहे म्हणून म्हणायचे। जमीन किती आहे आपल्याकडे? जमिनी 15 एकर। 15 एकर जमीन आहे का? ओके। मग शासनाकडून तुम्ही आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक जे आहेत, कृषी अधिकारी आहेत, यांच्याकडून आपल्याला फळबाग ही एक योजना आपल्या राबवली जात आहे, ती त्या फळबागे संदर्भामध्ये आपण कोणाकडे अर्ज वगैरे किंवा घेण्याचा प्रयत्न केलाय? नाही। आता मला सांगा, आपल्या गावातली ग्रामपंचायतीनं आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये आपल्या गावात कोणकोणती कामे केलेली? भरपूर केली आहेत। कोणकोणती? रोड केलेले आहेत, घरकुल दिले आहेत, आणि लाईटची सुविधा, पाण्याची सुविधा, सगळ्या सुविधा दिल्या आहेत। अजून याच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत तक्रार आहे ते त्यांनी केलं सर्व। विकास कामांबद्दल आपण काय सांगाल? आपल्या गावातील विकास कामासाठी काय सगळे काम ठप्पलेले आहेत, विकास कोणताही झालेला नाही। कोणती कामं रखडलेली आहेत आपल्या गावात? पाणी नळ योजना, फिल्टर पाणी मशीन, कचरा कोंडी मशीन, सगळ्या गोष्टी बंद पडलेल्या आहेत। अच्छा, आता तुम्ही पाणी फिल्टर म्हणता, आता हे जल जीवन केंद्र सरकार मार्फत चालू आहे आपल्या तालुका आणि हातगाव या दोन्ही तालुक्यामध्ये आपल्या चालू आहे। तर जल जीवनचे कर्मचारी जे असतील, त्यांचे जे कामगार असतील, त्यांनी आतापर्यंत आपल्या गावामध्ये किती नळ दिलेले आहेत आणि किती नळ पेंडिंग मध्ये आहेत? काहीच दिलेले नाहीत, सगळेच पेंटिंग मध्ये। आपल्याला घरकुल कोणत्या योजनेतून मिळालं? आपल्या योजनामधून रमाई आहे की पंतप्रधान योजना आहे? पंतप्रधान। आतापर्यंत आपण घरकुलाचं बांधकाम किती केलं? 2 रूम झाल्या। 2 रूम झाल्या। बिल किती निघाले? एक नाही। बिल निघाले नाही। तुम्ही बिल का निघाले नाही या संदर्भामध्ये कोणाकडे गेले होते? नाही, आपण कोणाकडेच गेले नव्हते, त्याच्यामुळे म्हणले होते समजा घरकुल आलं म्हणून आपण बांधकाम चालू केलं। बरं, आमचे बिल काढा म्हणून? नाही, बिल पडतील म्हणजे तुम्ही ज्यावेळेस घरकुल बांधकाम सुरुवात केली त्यावेळेस पंचायत समितीचे जेई इंजिनियर जे काय असतील अभियंते त्यांनी येऊन आपल्या घराची तपासणी केली? तपासणी नाही केली, फक्त बांधा पाडा म्हणजे घरकुल आलं म्हणजे
तुमच्या घराची का तपासणी केली नाही याबद्दल तुम्ही विचारणा केली का त्यांना? नाही डबल केलं नाही, म्हणले होते येते येते म्हणजे थांबा म्हणजे, नाही काय त्याचं नाव नाही काहीच नाही. तुम्ही बिला संदर्भामध्ये कोणाकडे बोलले होते? ग्रामसेवक साहेबाकडे गेलते आणि भद्रेकडे गेलते, ते म्हणजे करूत म्हणजे. त्यांनी तुम्हाला काय आश्वासित केले? असे पुढच्या महिन्यामध्ये तुमचं 100% नाव टाकूत म्हणजे. आता तुमचं घर म्हणजे 2 रूम तुम्ही बांधलेले आहेत, 2-3 जे काय रूम त्या बांधकामाला किती दिवस झालेले आहेत? वर्ष झालं. 1 वर्षापासून तुमचं बिलच निघालं नाही. त्या संदर्भात तुम्हाला जेईन दुसरं काही सांगितलेलं नाही? सांगितलं ते म्हणजे आता या टप्प्यात आलं म्हणजे करत म्हणजे त्याला मग काहीच नाही झालं. बिल निघले का तपासा म्हणजे काहीच नाही. तुमच्या इथं गावात येऊन तुमच्या घरी येऊन तुमच्या घराचे त्यांनी फोटो वगैरे घेतलेत? फोटो एक आलता साहेब, ते फोटो काढाय त्याने फोटो काढून घेऊन गेले खड्याचे याचे म्हणून बांधकाम क्लिअर म्हणून ते गेले, तर पुन्हा मग त्याचा पत्ता नाही काय नाही. बिल येते म्हणजे येते नाही. केलीच नाही का बिलाची त्यांच्याकडे? गेलते ना 2-3 वेळेस गेलते. हो म्हणजे पुन्हा काहीच नाही. साल डगलपणा करायला कधी मिळालं का? हो मिळालं ना. तर घरकुला संदर्भामध्ये आपण बांधकाम किती केलं आणि आपल्याला किती हप्ते मिळाले? आणि हप्ता आपला एकच 15,000 मिळाला, बाकी काही नाही. आता हे चालू आहे. घरकुल आपला कोणत्या योजनेतून मिळालं? घरकुल आपला ओबीसी कॉस्टूम मिळालं. आतापर्यंत आपल्या घराचं बांधकाम किती केलेलं आहे? बांधकाम चौकट झालं सर. बिल किती निघाले? बिल आपला फक्त एकच 15,000 आहे. पुढच्या बिलाची मागणी केली नाही का आपण? अजून केली नाही सर. आता ते फाईल आणली तयार केली. आपल्या घरांचे जिओ टॅगचे फोटो काढण्यासाठी कोणी आलंय का आपल्याकडे? अजून आलं नाही. मी फोन केला होता इंजिनियर साहेबाला, त्याने आलं नाही. उद्या परवा आली, अजून आलं नाही. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतने कोणकोणती विकास कामं केली आणि कोणती विकास कामं आज अर्धवट आहेत? विकास कामं काय सर, आरो मशीनचा प्रश्न आहे. शाळेमध्ये डिजिटल शाळा म्हणून दाखवली आणि त्या निधीच्या अफरातफर मध्ये काम आहे शाळेचं. त्याच्यानंतर गावाची आरो मशीन होती, ते आरो मशीन गायब आहे. कामं न करता उचलून खाल्ली. म्हणजे पाणी पुरवठ्याची जे MRGS मधून विहीर मंजूर झाली होती आमच्या, त्या विहिरीचं बांधकाम खोदलं डोजरनं आणि नंतर ते हिर त्यांनी डोजरनं बुजून टाकली ग्रामपंचायतीने आणि ते गावाला पाणी पुरवठ्याच्या याच्यामधून वंचित ठेवलं त्यांनी. आणि विकास म्हणलं तर काही नाही, बाकी हे रोड वगैरे झालेले आहेत. आपल्या गावात रोडचं काम झालेलं आहे? रोड ते झाले होते, 2 रोड झाले. आपल्या गावात पाणी पुरवठा पिण्यासाठी सांडपाण्यासाठी मुबलक आहे? नाही का, पाण्याची व्यवस्था तेवढी थोडीफार आहे सर, त्याचं नियोजन नाही. पाणी खूप आहे आमच्या गावाला, पाणी पातळी चांगली आहे, पण त्याच्यामध्ये नियोजन नाही ग्रामपंचायतचं काही. घरकुलाच्या याद्या म्हणजे ज्याच्या घरी बिल्डिंग आहेत अशा लोकांना घरकुलाचा लाभ भेटला. गोरगरीब लोकांना अपात्रतेच्या यादीमध्ये टाकलेला आहे. जे जुनी याच्या पहिलेच्या ग्रामपंचायतची जी यादी होती ग्रामपंचायतची, त्या यादीमध्ये त्यांनी अफरातफर केली आणि आपल्या जवळच्या लोकांचे त्यांचे नाही का अनुक्रमांक वाढवला आणि जे गोरगरीब समजा ज्यांना घराची आवश्यकता आहे अशा लोकांना डावलण्याचं काम केलेलं आहे त्यांनी. अंगणवाडीचं निधी येऊन आमच्या गावात 2-3 वर्ष झालं येऊन पडला. आज अंगणवाडीचे लेकरं बघा तुम्ही, त्या घराची हालत अशी आहे, केव्हा पडेल आणि लेकराचा जीव जाईल अशी परिस्थिती आहे. पण अंगणवाडीसाठी जागा द्यायला ग्रामपंचायत तयार नाही. जागा ग्रामपंचायतला 2-3 ठिकाणी मोकळी आहे, पण ग्रामपंचायत त्याच्यात स्वारस्य दाखवत नाही. आणि त्या अंगणवाडी सेविकेच्या घरी जाऊन बघा, आता अंगणवाडी भरती तिथं एकदम लेकराच्या जीवाशी खेळ करण्याचं काम चालू आहे. ग्रामपंचायत त्याला जागा देत नाही. आज 2 वर्ष झालं अंगणवाडीसाठी निधी येऊन पडलेला आहे, पण जागेअभावी तो निधी तसाच पडून आहे. इमारतीसाठी निधी जागा देत नाही ग्रामपंचायत. आमच्या कानिकनाथ मंदिरासाठी 10 लाख रुपयाचा निधी आलेला आहे माधवराव पाटलाच्या निधीमधून. मंदिराचं काम झालंय का? मंदिराचं काम झालंय. आपल्या गावचे जे ग्रामसेवक आहेत ते कोण आहेत? ग्रामसेवक मॅडम आहे, गुड्डेटॉर मॅडम. ते खिल्लारे होते, पहिले खिल्लारे होते, आता ग्रामसेवक मॅडम आहे. मॅडमला किती दिवस झाले? मॅडमला आमच्यात 5-6 महिने झाले, 1 वर्ष झालं. त्यांच्या काय ज्यावेळेस हे खिल्लारे साहेब अगोदर तुमच्या गावात ग्रामसेवक होते आणि आता मॅडम, हा दोन्ही मिळून ग्रामसेवकाच्या कामामध्ये कार्यकाळामध्ये किती कामं झालेली आहेत? नाही, कामं काहीच नाही सर. एक रोड झाले 20-1 लाख रुपयाचे, बाकी कोणतेही काम असं नजरात भरायला असत नाही सर. काम ग्रामसभा तर बिलकुलच नाही हो. ग्रामसेवक मॅडमचं आमच्या गावात तोंडच दिसत नाही, सांगायला तुम्हाला. खिल्लारे साहेब जसे बदली करून गेले
तेव्हापासून आमच्या गावात ग्रामसेवक कधी येते आणि कधी जाते जनतेला माहित नाही. तर ती संख्या किती आहे मंजूर झाली आणि किती घरांचे ऍक्च्युअली आकडा तर आम्हाला माहित नाही. एक बहुतेक 264 लोकांची यादी होती जेव्हा चावडी वाचन झालं आमच्या इथं, त्या काळात खिल्लारीच्याच काळात झालं, हे सरपंचाच्या पहिल्याच्या काळामध्ये. तर 264 लोकांचा एक अंदाज मला म्हणजे डिटेल आकडा माहित नाही. तर त्या 264 मध्ये मी यांनी लोकांना अपात्र ठरवलेला. चावडी वाचन ज्या यादीचं झालं त्या यादीमधले सुद्धा लोक यांनी गाळले आणि 190 लोकांची यादी यांनी तयार केली. आणि त्या यादीमध्ये आपल्या आसपास जवळच्या लोकांना, ज्याच्या घरी बिल्डिंगी आहेत, ज्याचं शिशीचं घर आहे आरसीसीचं, अशा लोकांना घरं देण्याचा प्रकार घडला. आणि ज्या लोकांना अत्यंत आवश्यकता आहे घराची, आज त्यांचं घर कुडाचं आहे, त्यांच्या घरी बसायला जागा नाही, अशा लोकांना अपात्र यादीत टाकणे. ग्रामपंचायत सदस्य आहात तुम्ही? हो. असं आता आम्हाला कळालेलं आहे. मग तुम्ही तुमची पत्नी आहे. मग तुम्ही आता तुमचा कालावधी किती झाला आहे ग्रामपंचायतचा आतापर्यंत? तुम्ही निवडून आले तेव्हापासून, आणि तुम्ही जे निवडून आले तेव्हापासून तुम्ही ज्या ग्रामपंचायत मध्ये आणि तुम्ही ज्या ग्रामपंचायतचे सदस्य आहात त्या ग्रामपंचायत आजपर्यंत कुठल्या कुठल्या योजनेतून निधी आला आणि तो निधी किती? ते निधी कुठला आले ग्रामसभा एकही घेतलेली नाही त्याने. आपल्या गावात समस्या कोणकोणत्या आहेत आणि त्या समस्येसाठी तुम्ही काय पुढाकार घेता? कोणत्या समस्या? आपल्या गावातली जे समस्या आहेत, जे कामं झालेली आहेत, त्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेतला होता सर. आम्ही ते विहिरीचे काम झाले होते, सरकारी विहीर मोठी, तिथं जाऊन त्याचे फोटो काढले आम्ही. ते विहीर काय केली त्याने खोदली, साधारण सगळं बजेट उचलून खाल्लं पुरं विहिरीचं. हो, गावातल्या सगळ्याला माहित आहे. पहिल्या सर्वे म्हणलं तर मीच त्याचा अर्ज दिला होता पहिल्या सुरूला. ते अर्ज येणं पंचायत समितीला दाबादाबी केला बीडीओ साहेबांनी. म्हणजे याचं सगळं हे होतं ना त्याचं. व्हिडिओ कोण होते ते? व्हिडिओ पहिले आता जादव आलेले आहेत, त्याच्या अगोदर कोणती होती का काय माहिती झाले लक्षात नाही. त्यांचं नाव व्हिडिओचं माहिती नाही? नाही, व्हिडिओचं माहित नाही. पहिले तुमच्या गावामध्ये ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये पंचनामा करण्यासाठी कोणते अधिकारी आले होते? विस्तार अधिकारी शिंदे साहेब आले होते. शिंदे साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं नेमकं? काहीच नाही. त्याने काय केले, आमच्या माघाऱ्या आम्हाला त्याचं मोक्यावर बोललेलं नाही विहिरीच्या. आम्ही अर्ज दिला होता. अर्ज दिल्यानंतर त्याने काय केले, येऊन माघाऱ्या चौकशी करून गावातल्या 2-4 माणसाच्या आपल्या त्याच्या परिचय माणसाच्या सह्या घेऊन त्याने पंचनामा केला माघाऱ्या. आणि त्याची नकल सुद्धा आम्हाला दिली नाही. अर्ज केलेला आहे आम्ही, त्याची नकल सुद्धा दिली नाही पंचनामाच्या मागे. काका, आज आपल्या गावामध्ये आम्ही आलो असता तुमच्या गावातून माहिती घेत होतो आम्ही की तुमच्या गावातली काय समस्या आहे, नेमकी तुम्हाला काय जाणवते आणि तुम्हाला तुमची काय समस्या आहे गावात? म्हणजे काय आमची समस्या ती आमची संडाचे पैसे द्यायचे झाले. आम्ही फाईल दिली, कागदपत्र हिमायतनगरला नेऊन पतंगे साहेबाकडे. पतंगे साहेब म्हणाले बजेटच नाही, काय कीच नाही, असंच गोळवायले आम्हाला. 1 वर्ष व्हायला फाईल देऊन आम्ही गेल्या वर्षी दिली. पतंगे साहेब म्हणतात ते कोण आहे ते पंचायत समिती? साहेब आहे ते पतंगे कोण आहे? हा, संडाचे बिल काढणार साहेब. त्यांनी काय तुम्हाला काही असं का तुमचे बिल काढत नाही त्या संदर्भात तुम्ही विचारलं? त्यांनी काय बोलले तुम्हाला? नाही ना, आता होईना, बजेटच नाही, काहीच नाही, पैशाचं म्हणाले. आपली संडास पूर्ण बांधकाम झालं? हा, ओके झालं ना. चेक टाईल फरशी फिरशी चालू झाली संडास. कधी पूर्ण झालं आपल्या? गेल्या वर्षीच झाले. 1 वर्षापासून आपला कुठलंच बिल मिळालं? हा, कुठलंच बिल मिळालं नाही. तुम्ही याच्या संदर्भामध्ये तुम्ही व्हिडिओ कडे तक्रार केली का? बिल कडे केली नाही. आचारसंहिता वगैरे आता ते देतात म्हणाले ना. आता नाही, आचारसंहिता लागली म्हणजे आता इलेक्शनचं आहे, काही झालं, दिशाभूल करून बरं. आपल्या गावामध्ये असे किती संडास बाथरूम आहेत की ज्या नागरिकांनी बांधलेले आहेत की त्यांना आतापर्यंत बिल तुम्ही दिले? संडास यायची ना आमची दोघांची आम्ही एकदाच कागद फाईल दिली. आता बाकी दत्तालुंबी आहे, पुन्हा बरेच लोक आहेत, 7-8 लोक निघतील समजा वगैरे पैसे भेटले. आता कोणी आता रिक्षा घ्यायला आम्ही आता कागदपत्र दिले, भेटो की नाही भेटो बा म्हणून. ते भेटायलाच तयार नाही. तुमच्या घराचे आतापर्यंत किती बिल निघाली? एक नाही सर. तुमचं आता बरं जवळपास स्लॅबच्या लेवल पर्यंत तुमचं घर गेलेलं दिसतंय आम्हाला. तर तुम्हाला या बिलाचं घेण्यासाठी कोणते इंजिनियर तुमच्याकडे आले का तुमच्या घरांचा फोटो काढण्यासाठी? नाही सर. नाही आले या संदर्भामध्ये तुम्ही कोणाकडे तक्रार केली का? नाही केली नाही. तर मग घरकुल तुम्ही आता हे घर बांधकाम करण्यासाठी तुम्ही पैशाची जोड कशी केली? वावर लावलं, आपली काही उडूशी थोडी जागा विकली, मग त्याच्यासाठी खटपट केली आम्ही. हो, एवढं केलं सर, दुसरं काय केलं नाही. मग आता मला वाटलं घरकुलाचं त्याची अगदी पडल वाटलं, मग ते त्याच्यासाठी ठेवलं. आता आपलं जे घराचं बांधकाम जे करतात याला किती दिवस झाले तुम्ही घराचं बांधकाम? 2 वर्ष झाले. 2 वर्षापासून तुमचं एकही बिल पडलेलं नाही? बिलच पडलं नाही. तुम्ही ग्रामसेवक किंवा इंजिनियर पंचायत समिती यांच्याकडे कोणाकडे तक्रार केली का आमचे बिल का पडत नाही?
गेलते तिकडं मात्र ते पडल पडल म्हणून असं सांगू लागले, पडतील म्हणूनच म्हणू लागले. तेवढंच सांगितले का? बरं, अजून तुम्हाला या घराच्या संदर्भामध्ये कोणाचे व्याजानं वगैरे पैसे घेतले? नाही नाही. यायला दिली आम्ही की बुवा रोजगार सेवकला बुवा ही आमची करा, त्याने काय आतापर्यंत केली नाही, आता करतो आता करतो म्हणाले. म्हणजे आपल्याला विहिरीची मंजुरी मिळाली नाही का अजून? नाही काही मिळालं नाही, त्याने दिलंच नाही ना वरी त्याने. त्यासाठी तुम्ही काय काय दिलं मंजूर करण्यासाठी? मंजूर करण्यासाठी सगळे कागदपत्र दिले त्याला आम्ही. याच्या व्यतिरिक्त काय दिलं का तुम्ही? काय पैसे दिले त्याला, ते कागदपत्र दिले, सगळे दिले. पैसे कोणाला दिले तुम्ही? यायला दिले आपले कदम रोजगार सेवक. किती पैसे दिले तुम्ही मंजूर करण्यासाठी? आम्ही दिले त्याला एकदा 18 दिले, पुन्हा 2 दिले, पुन्हा 2 दिले, म्हणजे 20-22 हजार दिले त्याला आम्ही. पैसे देऊन सुद्धा तुमची विहीर मंजूर झाली नाही का? नाही झाली भाऊ, आता त्याने केली नाही, आता करतो म्हणाले. तुम्ही या संदर्भामध्ये तक्रार कोणाकडे केली नाही का? आम्ही केली नाही, आता करतो म्हणाले, काय तक्रार करावं? आम्ही काहीच केलं नाही, आम्ही खतली हिर घेतली. विहीर कोणत्या योजनेतून घेतली? आम्ही रोजगार हमी. विहिरीचं बांधकाम किती झालं? मंजूर झाली का विहीर आपली? नाही, मंजूर नाही केली. त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंटेशन कधी केले? आम्ही गेल्या वर्षी केले सर. त्यासाठी तुम्ही काय काय दिले? आम्ही सगळे कागदपत्र दिले, डॉक्युमेंट सगळे जेवढे मागितले तेवढे कागदपत्र दिले आम्ही. कोण सांगितलं मग मंजूर करून कोण देतो म्हणलं? आम्हाला आमच्या गावातले रोजगार सेवक मंजूर करून देतो म्हणजे 20,000 रुपये द्या म्हणले. पैसे दिलेत का त्यांना? हो दिले 20,000 रुपये. तरी पण मंजूर झाली नाही तुमची? तरी पण आमची मंजूर झाली. आम्हाला खता म्हणले, आम्ही खतली, आम्हाला मार्कआउट टाकून दिलं, तरी पण आम्हाला पैसे भेटले नाही, काही नाही. त्याने मंजूरच केली नाही. समजा विहिरीचं खोदकाम किती केलं? आम्ही 40 फूट. 40 फूट बांधकाम पण केलं का? बांधकाम नाही केलं. तुम्ही जे डॉक्युमेंट विहिरीच्या मंजुरीसाठी दिलेले ते कधी दिले तुम्ही? किती कालावधी झाला त्याचा? त्याला 1 वर्ष झाले. आता हे घर पाडायला लावलं ते ना ग्रामसेवक खिलारी साहेब आणि रोजगार सेवक यांनी पाडायला लावलं घर, जुनं घर. सुभाष हनुमंत लुमतेचा मुलगा आकाश सुभाष लुमते, या दोघांच्या समजा याच्यात आहे घर ते. अद्याप याचा का हप्ता भेटलेला नाही, एका हप्ता भेटला नाही? काय भेटलं नाही. त्या रोजगार सेवकनं जवळजवळ आमच्या भावापासून 15,000 रुपये खाल्ले. रोजगार सेवकाने घेतले? हा, रोजगार सेवक. तुम्ही विचारलं नाही का आमच्या घरकुलाचे बिल करण्यासाठी तुम्ही पैसे काय घेतात? पुष्कळ पंचायत समितीला जाऊन विचारलं तर आज उद्या असे आपले खिलारे साहेब आपले ग्रामसेवक यांनी नुसतं अशा चालबाज्या करून आम्हाला इथपर्यंत आणलं त्यांनी. आता हा घरकुलाचा तुम्ही ग्रामसेवक रोजगारला विचारलं नाही का बा आमचे बिल करण्यासाठी तुम्ही पैसे का मागताय म्हणून? नाही दिले सर. आता तुमचं अर्जंट काम व्हायला, असं व्हायला तसं व्हायला, आम्ही करायलो हे करायलो म्हणून असे पैसे घेतले. अद्याप येतपर्यंत केले त्याने भ्रष्टाचार. मावशी आपल्याला राशन मिळतं? मिळते. आपल्याकडे राशन कार्ड कोणतं आहे? ताबडा आहे, पिवळा आहे. पिवळं रे. पिवळं म्हणजे माल किती मिळतो आपल्याला? आम्हाला दोघात 5-5 किलो माल. 10 किलो. तुमच्या गावामध्ये राशन कार्डची तालुक्यामध्ये केवायसी करणं चालू आहे. बऱ्याच गावांमध्ये झाली, काही गावांमध्ये समजा चालू आहेत अजून. ती केवायसी झाली का आणि त्यासाठी काही तुम्हाला मागणी केली का पैशाची? नाही केली. केवायसी झाली का? हो झाली. माल भेटते आम्हाला. माल भेटते? माल बरोबर येते का? हो, अर्धा किलो कमी येते. तुम्ही त्यांना विचारलं नाही का मला माल अर्धा किलो का कमी देत? नाही, वरूनच आले, वरूनच कमी आले. या संदर्भामध्ये तुम्ही सरपंच, ग्रामसेवक किंवा पंचायत तहसील मध्ये तुम्ही तक्रार दाखल केली का किंवा कोणाकडे? नाही केली. काका आपल्याकडे कोणतं राशन कार्ड आहे? 5 किलो माल भेटायचं राशन कार्ड आहे माझ्याकडे. माझ्या मुलाचा म्हणजे आमचा नातू माल आणायला गेल्याच्या नंतर ते माल देत नाही. आता त्यानं काल अंगठा दिला, आता माल पुढच्या हप्त्यात देतो म्हणायला लागला, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये. काल वापस आला मुलगा. त्यांना कारण विचारलं नाही का तुम्ही? त्याला कारण विचारलं तर माल नाही म्हणून त्यानं सांगितलं. आम्ही आता ते मुलगा काय बोलणार आहे? लहान मुलगा आहे, म्हणजे 12 वर्षाचा मुलगा आहे. त्याला गेल्याने त्याला वाट लावून दिलं. त्याची माय गेली सोबत, तर माईला म्हणला पुढच्या बारीला देतो म्हणायला. का म्हणून तर माल नाही म्हणे. करा ऍडजस्ट करायचा काय प्रश्न? मी त्याला चिठ्ठी घेऊन ये म्हणून त्याला आता सांगितलं. आता काय देते न देते ते समजते. अंगठा दाबून चिठ्ठी देत असते. माल म्हणजे उद्या देते, म्हणजे गर्दी असल्यामुळे हरकत नाही म्हणलो, उद्या देऊ द्या ना. पण त्यानं चिठ्ठी दिली नाही. आणखी आता चिठ्ठीला काय म्हणते त्याचा पाठवतो सर. बर,
तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला हा माल कमी देते या संदर्भामध्ये प्रशासन, तुमच्या गावातले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा तहसीलदार मॅडम असतील, यांच्याकडे तुम्ही तक्रार दाखल केली का? कसं होतं सर, पहिला प्रभू माझी पिठेवाड्यांच्या नावावर राशन दुकान होतं. आता त्याच्या मुलाच्या नावावर केलं त्यानं, ते मुलाच्या पत्नीच्या नावावर केलं. ते पहिला आम्ही तक्रार केली, आपल्या ग्रामसेवक, आपल्या सरपंच, उपसरपंचापाशी नेले, सगळे पुन्हा अशा तक्रारीवर केलं. ते असेच वार्ताहर बोलले होते, तर अक्षरशः रडून त्यांना गावातल्या गावात निपटून घेतलं 1-2 वेळेस. आताही त्याची तेच हाल आहे. आता मुलाच्या पत्नीच्या नावावर केली त्यानं. अजून राशन संदर्भामध्ये आपली कुठली समस्या आहे? आता ते अशीच लोकांची तक्रार आहे साहेब. कोणी म्हणायला अर्धा किलो माल कमी आला, पाव किलो माल कमी यायला लागला. माल प्रत्येक जणच म्हणत आहे, पण तक्रार कोणी केली नाही. आता गावातल्या गावात आहात म्हणून, पण तक्रार वेळोवेळी असं कल्पना चालू आहे. बर, ज्या वेळेस ते म्हणतात की तुम्हाला माल कमी आला शासनाकडून, तुम्ही त्यांना विचारणा केली नाही बा आलेला माल किती आणि तुम्ही वाटप केलेला माल किती, यांचं आम्हाला हे सांगा आम्हाला, असं तुम्ही विचारला नाही का त्यांना? माहिती विचारली नाही? विचारली सर, तशी माहिती आम्ही कोणत्याला नाही विचारली. आता ते सरपंच उपसरपंच किती आले काय ना, तर त्याला काही देऊन चालवत असेल तर काय माहित आपल्याला. माझं नाव यशवंत मारुती वाघमारे. माझं नाव कोपिन याच्यामध्ये कार्डावर नाव होतं, पांढरं कार्ड होतं आमचं, पांढरं. तर आता ते माल भेटणं झालं म्हणून सांगलं, तुमचं बंद झालं म्हणून सांगितलं. बंद झालं तर मग त्याचं काम होतं सर, त्याने की तहसीलला सांगायचं की बा याचा माल बंद केला आम्ही, कशामुळे केला, त्याने काही लिहून करून आणायचं ना तिथून. ते आता आम्हाला तुम्ही जाऊन तुम्ही त्याचं करा म्हणायला. तुमचं नाव कशामुळे कमी झालं हे तुम्ही विचारणा केली नाही? विचारलं, वरूनच कमी झालं म्हणून सांगायला सर. तुम्ही गावामध्ये ज्यावेळेस केवायसी करायला आले होते राशन कार्ड, त्यावेळेस तुम्ही केवायसी केली नाही का? काय लक्ष नाही सर, घरच्या माणसाने केली असेल, माझ्या नावावर नव्हतं ना, बायच्या नावावर. घरामध्ये कोणाच्या नावावर जरी राशन जर असेल तर घरातल्या सगळ्या त्या राशन मध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांना केवायसी करणं अनिवार्य होतं. तिथे तुम्ही केवायसी केली का? नाही, करायला लावलं नाही सर, करायला लावलं नाही त्याला केवायसी. तर मला सांगा, तुमचं जे राशन केवायसी करण्याच्या अगोदर कटलं का त्याच्या केवायसी केल्यावरती कमी झालं? केवायसी होण्याच्या अगोदरच कटलं. केवायसी होण्याच्या अगोदर म्हणजे कमीत कमी 1-1.5 वर्ष झालं कटलं नाव माझं. 1.5 वर्षापासून? हो. आता 1.5 वर्षापासून आता कोणी योजना यायली, राशन बंद झालं त्याला पैसे भेटायले, काय किंवा यायले, असे हे विषय होता त्याचा. बरं, मला सांगा, तुमच्यासारखे गावामध्ये राशन मधून कमी झालेले नाव असे किती आहेत? काय तेवढी माहिती नाही, 50 असतील सर, पण तेवढं माहिती नाही. 50 तर निघते तसे. कालच्या वेळेस माल त्यांनी 55 किलो याच्या मालाला 1 किलो माल कमी दिला, आणि बाकीच्या बऱ्याच लोकांना मी विचारलं किंवा माल किती आला. छोटेवाले अर्धा किलो कमी दिला, मोठ्यावाल्याला 1 किलो कमी दिला. आणि नंतर मॅडमला मी पूर्व अधिकाऱ्याकडे एक अर्ज दिला, म्हणजे माल कमी भेटत नाही म्हणले. हे म्हणते माल गोदामातून कमी येते. मी जास्त गोदाम पेपरला विचारलं होतं त्रामजीला, ते गोदामातून माल भरून आम्ही वरती व्यवस्था करून शीट देतो, 1 किलो माल नाही म्हणले. आणि असे कमीत कमी 100 लोकायला, 50 लोकायला माल पुढच्या हप्त्यामध्ये म्हणते आणि देत नाही. सगळ्या 50 कोणी बी गेलेलं. काय याचे नांदून हात राहणार लोक, काही लोकांचे 2-2 कोपिनाचं कोपिन करणाऱ्यापासून 5,000 रुपये घेतले त्यांनी. कोपिन बनवणाऱ्याला आयडियानं बोलून घेऊन बापा लेखानं 5,000 रुपये कोपिनला घेतले. इथले कमीत कमी 100 लोक त्याचं करार आहे. आता लोक बोलणार उद्या माल भेटणार काय माणसं. आता आनंद सिद्धीला आहे ना अशी व्यवस्था आहे ना. आज म्हणजे तर कोणी बोलत नाहीत, आणि सरपंच आणि उपसरपंच देत नाही, बावडी देत नाही. गरीबाला वाटे बा माल कमी झाला का येते का. असे कमीत कमी न भेटणारे माणूस 100 लोक, आता त्या लोकांचे पैसेही भेटले नाही. ते 300 रुपये भेटणार होते तिथे, आणि मालही भेटत नाही. काय लोकांच्या पुतण्याचा बी नाही, ते जिजाबाईचा बी माल नाही, गेल्या कुर्मेचा, बऱ्याच लोकांचा माल नाही. विचारा गेले की पळून जाते ना, तर मग लढते, मग मला मिटवा म्हणते, पाया पडते. प्रभू महाराज भेटलेवा, अशा बऱ्याच तक्रारी आहेत. कोणाचे राहू दे, पुन्हा एकच नाही जाणार, ते परूचच आहे. पोरग वाटते आणि माल कमी आला म्हणते. माल तर करून बोलला नाही. मॅडमला जाऊन भेटलो मी. आजपासून नाही, 25 वर्षापासून हेच काय होतं. एका कोपीला 5 कोणाकोण 10,000 तांबडे काढ करण्याकरता घेतले. आजपर्यंत कमीत कमी लई पैसा का काढला. मावशी, अंगणवाडी संदर्भात आपल्या काय समस्या? मी अंगणवाडी कार्यकर्ती एकंबा येथील कार्यकर्ती आहे, प्रतिभा रामराव कदम. माझ्या अंगणवाडी बांधकामासाठी 8 नंबर हे उपलब्ध करून देत नाही आहेत, आणि लेकरांच्या अंगणवाडी भरवण्यासाठी भाड्यानं सुद्धा सोय करत नाही आहेत.
आणि लेकरांना जर काही झालं तर मी जिम्मेदार राहणार नाही. आणि सांगण्याचं हेच की मला अंगणवाडीसाठी 8 नंबर उपलब्ध करून दे रे, आणि तोपर्यंत भाड्यानं भरवण्याकरिता इमारत देणे. अंगणवाडीची तुम्ही इमारत नाही म्हणता, मग अंगणवाडीची तुम्ही लेकरं कुठं बसवता ते? मी माझ्या राहत्या घरी माझे लेकर बसवतात अंगणवाडीचे. त्या संदर्भामध्ये तुम्ही सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समिती कशी? मी सरपंचांना सुद्धा बोलले आणि ग्रामपंचायतीला सुद्धा नोटीस दिलेली आहे की 8 नंबर उपलब्ध करून देणे आणि भाड्यानं अंगणवाडी भरवण्याकरिता सुद्धा म्हणजे दाखला देणे सांगितलेला आहे त्याला. विश्वनाथ पवार, स्वराज्य पक्षाचं काम करतो हिमायतनगर तालुक्यावर. माझ्या गावाचा आणि स्वतः म्हणजे माझाच प्रश्न आहे की बा 2019ला मी कोटेशन भरलेलं आहे MSCB हिमायतनगर. त्यांनी काय केलं बा, कोटेशन भरल्यानंतर सर्वे करा 1-2 जण आले आणि दोघांचा सर्वे झाला, त्यांनी सर्वे केला. आणि आता मला जे इंजिनियर साहेब म्हणून होते आपले कोण कळसकर साहेब म्हणून, कळसकर साहेबांना सांगितलं बा तुमचं काम होऊन जाईल. त्यांनी काही काम आणि आतावर केलं नाही. आणि माझ्या जे शेजारची DP होती, माझ्या मागून सर्वे केलेले 2018 म्हणजे 19 मध्ये भरले त्यांनी कोटेशन, त्यांनी DP बसले त्यांना. आणि मी अशी वारंवार चौकशी केली. आज 24 लागलं, 24 संपत आलं तरी बी काम झालं नाही. नंतर नांदेडला जे जाधव साहेब मेन हेड ऑफिस आहे तिथं गेलो मी. तिथं गेल्यानंतर त्यांनी पूर्ण माहिती काढली. जी माहिती आहे माझ्याकडं, त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्टदार आहे. त्या कॉन्ट्रॅक्टदार काय बिराजदार कॉन्ट्रॅक्टदार म्हणून आहे किनवट. त्यांनी तर आपल्याला इथून आपल्या DP गावातल्या DP पासून 8 पोल लागतील. त्यांनी 3 पोलचं काहीतरी कोटेशन तयार केलं आणि 3 पोल बसवून दिले आणि DP म्हणजे पोल बसवून दिले. पूर्ण बिल बी काढून आज 20,000 रुपये माझ्या अंगावर बिल आहे. आणि आपल्या जर शेतामध्ये पाहिलं तर एकही पोल नाही आता. मी असं केल्यानंतर काल नंतर आपल्या MSCB हिमायतनगरला पण गेलो होतो. त्यांनी म्हणले मला एक लेखी अर्ज द्या. भोकरला बी अर्ज दिलो, त्याची अनेक काही दखल कोणी घेतली नाही. आज काल म्हणजे मी नवीन एक आपल्या कोणतरी आलेला इंजिनियर साहेब, त्यांची काय ओळख नव्हती. नाही ते तर नामचेवन नाही, नवीन जे आले आता मोठे साहेब म्हणून कोणतरी आले, त्यांना भेटलं. त्यांनी म्हणले की लेखी देऊन टाका म्हणले. लेखी काही दिली नाही त्यांना, आज देवा म्हणलं होतं. पण आज कमीत कमी 24 पर्यंत 25 आहे 19ला कोटेशन भरलं. सगळ्यांचा याच्यामध्ये काय म्हणजे काय घाळमोळ आहे काय नाही. आणि आज ऑनलाईनवर बघितल्यानंतर माझ्या नावावर 20,000 बिल दिलं त्यांनी की बा तुमचं पोल बसून दिले, पण एकही पोल आणि शेतामध्ये बसला नाही. आणि म्हणजे सर्व काय चुकीचा आहे की इंजिनियरचा चुकीचा आहे, कोणाचं काय माहित नाही. आणि मी जर समजा हे जर या 4 दिवस त्यांना आज सांगितलं की बा या 4 दिवसात जर समजा काही झालं नसेल तर मी 26 जानेवारीला 100% उपोषणाला हिमायतनगरला बसणार आहे MSCB ऑफिस समोर. या 2-3 दिवसामध्ये अर्ज देऊन 26 तारखेला बसणार आहे. ग्रामपंचायतीमार्फत किंवा इतर निधी गावाला मिळतो, दलित वस्तीला आजपर्यंत किती निधी मिळाला आणि दलित वस्तीमध्ये कोणकोणती कामे झालेली? तर मी सांगतो गेल्या 5 माझं नाव आहे भीमराव खंडूजी कानिंदे. मी राहणार एकंबा येथील आहे आणि मी माजी सरपंच आहे. आता मी सांगतोय पाय रस्त्याची हालत कशी आहे. आता इथं मटेरियल पडलं होतं बा, मटेरियल सुद्धा येथून उचलून नेलं आणि या रस्त्याची अशी दुरावस्था केलेली आहे. आता याच्या पाठीमागचा रस्ता आहे ते सुद्धा रस्ता तुम्ही पहा, ते सुद्धा रस्ता कसा आहे ते. आता मला सांगा, गावामध्ये किंवा इतर कुठला रस्ता खराब झाल्यावर पुन्हा होत असते की नाही. आता ते 25 वर्ष झालं इथं काहीच नाही. तर या संबंधी आमची अशी मागणी आहे, आमच्या समाजाच्या वतीनं दलिताच्या वतीनं मागणी आहे की हा रस्ता झाला पाहिजे, याच्या पाठीमागचा रस्ता झाला पाहिजे, ही आमची अत्यंत महत्वाची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट, जे पाणी योजना आहे, जे फिल्टर पाणी योजना, ते तर अतिशय महत्वाची योजना आहे आणि ते आमच्या गावात आणि ते सुद्धा आमच्या या दलित मध्ये या वस्तीमध्ये व्हावी अशी माझ्या जनतेच्या वतीनं आवर्जून अशी माझी मागणी आहे. वस्तीमध्ये आतापर्यंत घरकुल किती मिळाले? घरकुल कसं होतं तुम्हाला सांग का, आता घरकुल एक 14 घरकुल आलेले आहेत. हे कोणत्या योजनेमधून मिळाले? याच्यामध्ये काही रमाईच्या योजनेतून मिळालेले आहेत. त्या जे घरकुल तुमच्या गावात दलित वस्तीमध्ये मिळालेले आहेत त्यापैकी किती घरकुल आता बांधकाम चालू आहे आणि किती घरकुलाचे बांधकाम झालेले आहेत आणि किती जणांना त्याची बिलं मिळालेली आहेत? आता कसं आहे, सध्या ते काम प्रगती पथक चालू आहे. काही जणांच्या अडचणी असल्यामुळे ते काम आता सध्या मात्र ते चालू आहे. आता ते शासनाच्या वतीनं ते काम चालू आहे. हो. आणि कसं आता मला सांगा ना साहेब, तुम्ही एक विचार करा, खरं सांगा 1.25 लाखामध्ये घर होते का? आता या बेसमेंटला साहेब किती रुपये लागतात
आता शासनाला सुद्धा कळायला पाहिजे, जे मंत्री संत्री आमदार खासदार राहतं, ज्या संडास मध्ये बसतात ते संडास 10-10 लाखाचा आहे. आणि आता हे घर जे राहायचं होय त्याला तुम्ही 1.25 लाख द्यायले, खरं त्या 1.25 लाखामध्ये घर होते का? हे म्हणजे खरंच एक शासनाकडे ही गंभीर बाब आपण आमच्या वतीनं तुम्ही नोंदवायला पाहिजे की बुवा खरोखरच हे विषय कसा आहे. खरं सांगा, 1,25,000 मध्ये होते काय? बरं, हिमायतनगरला नगर पंचायत आहे, ते तर 2.5 लाखाचं घरकुलाला, आणि येतं एकंब्यातल्या माणसाला माल कुठून आणावं लागते? ग्रामीण भागातल्या माणसाला तालुक्यानंच आणावं लागते की नाही? आणि येतं हा 1,30,000. 1,30,000 मध्ये होते का घर? ही मागणी आपण आपल्या वतीनं शासनाला कळवावी आणि याच्यामध्ये नक्कीच काहीतरी त्याची किंमत वाढ झाली पाहिजे अशी मी मागणी करतो. येथे रोजगार हमी मधून नरेगा याच्यामधून विहीर उपलब्ध झालेली आहे. या विहिरीचा जवळपास निधी 22 ते 23 लाख रुपये आलेला आहे गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी. 2021-22 मध्ये त्याने उचललेला आहे. तात्पुरती विहीर 2-4 फूट खोदून त्यांनी विहीर रात्रीच्या JCB आणून बुजून टाकलेली आहे. सर्व बजेट उचलून खाल्लेलं आहे. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद नांदेड CO मॅडमबाई यांच्याकडे तक्रारीचा अर्ज दिलेला आहे की बुवा ताबडतोब यांची चौकशी करा. ते अद्याप कोणी इथं विहीर पाहण्यासाठी आलेले नाही, चौकशी करण्यासाठी आलेले सुद्धा नाही. या संदर्भामध्ये तुम्ही ग्रामसेवक कोण होते? ग्रामसेवक पहिले होते खिलारे साहेब, यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे की बुवा या खिलारे साहेब यांनी हे करून त्या विहिरीचे बजेट उचललेले आहेत. शासन जे दलित वस्तीमध्ये एकंबा येथील दलित वस्तीमध्ये जे रस्त्यांचे बांधकाम झालेले आहेत ते त्यांना बराच कालावधी झालेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दलित वस्तीचे माजी सरपंच कानिंदे यांचं असं म्हणणं आहे की दलित वस्तीचे जे काही रस्ते खराब झालेले आहेत ते ग्रामपंचायतने त्यांचे रस्ते करावे. त्याचबरोबर जे शासन जे घरकुलं बांधकाम ग्रामीण भागामध्ये घरकुलं मंजूर करून नागरिकांना देते, गरीब नागरिकांना, ते त्याचा जो निधी आहे तो अक्षरशः तोडका निधी आहे, म्हणजे 1,35,000. तर त्यांचं असं म्हणणं आहे की माजी सरपंचाचं असं म्हणणं आहे की तालुक्याला 2.5 लाखापर्यंतचा निधी आणि ग्रामीण भागाला 1,35,000 निधी असा दुजाभाव का? ग्रामपंचायत ग्रामीण भागामध्ये येणारा जो मटेरियल जे आहे ते तालुक्यालाच आणावं लागते असं त्यांचं म्हणणं आहे. शासनाने सांगावं की बा 12,000 मध्ये संडासचं बांधकाम आणि 1,35,000 मध्ये घराचं बांधकाम होते का? हा सुद्धा शासनाने विचार करायला पाहिजे. त्याचबरोबर आणि शासन जे दुजाभाव करते, ग्रामीणला एक निधी आणि शहरीला एक निधी ग्रामपंचायत, याच्या सुद्धा मध्ये तफावत नसावी असं सुद्धा त्यांचं म्हणणं. एकंबा गावातील ग्रामस्थांनी केलेल्या आरोपाला या संबंधी बोलताना सरपंच अश्विनी कल्याणकर या म्हणाल्या की आरो प्लांट संदर्भातील सदरील निधी डिवायडेड करून पाणी पुरवठामध्ये वापर केला गेला आहे. गावामध्ये दलित वस्तीमध्ये नाली बांधकाम बंदिस्त केले आहे. दलित वस्तीमध्ये पेवर ब्लॉक मंजूर असून ते आचारसंहितेमुळे थांबला गेला होता. त्या कामाला लवकरच सुरुवात होईल. तसेच जलजीवनचे काम चालू आहे. दलित वस्ती जलजीवनचे नळ देण्याचे काम चालू आहे. रस्त्याची कामे पूर्ण झाली असून सभागृह देखील बांधून पूर्ण झाले आहे. गावगाड्यामध्ये काही प्रमाणात विरोध हा होतच असतो असे मत सरपंच अश्विनी प्रभू कल्याणकर यांनी मत व्यक्त केले आहे. समस्येचा पाडा या सिरीज मध्ये आज आपण एकंबा या गावी आलो असता इथल्या बऱ्याच नागरिकांकडनं वेगवेगळ्या समस्या आपल्याला इथल्या नागरिकांच्या प्रति घेतल्यानंतर जाणवल्या. त्या संदर्भामध्ये प्रमुख असेल इथे रस्त्याचा प्रश्न असेल, नाली बांधकामाचा प्रश्न असेल. समस्येचा पाडा या सिरीज मध्ये आज आपण एकंबा या गावी आलो असता इथल्या बऱ्याच नागरिकांकडनं वेगवेगळ्या समस्या आपल्याला इथल्या नागरिकांच्या प्रति घेतल्यानंतर जाणवल्या. त्या संदर्भामध्ये प्रमुख असेल इथे रस्त्याचा प्रश्न असेल, नाली बांधकामाचा प्रश्न असेल. त्याचबरोबर अनेक आरओ मशीन जे पाणी फिल्टरची मशीन असेल त्याच्यामध्ये गैरव्यवहार झाले असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर सरकारी विहिरीमध्ये काही अफरातफर झालं असे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आणि अंगणवाडीमध्ये सुद्धा बऱ्याच काही कामं झालेली नाहीत. अंगणवाडीचे डिजिटल अंगणवाडी असेल किंवा शाळेचं डिजिटल काम करणं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे किंवा झालेलं काम नाहीये. त्याचबरोबर गावामध्ये अशा अनेक समस्या निघाल्या असल्या. त्याचबरोबर जलजीवन
योजनेमधून काही नळ देण्याचं काम चालू आहे इथं, पण ते जलजीवनचं काम पण यांचं बोगस होत असल्याचं असं सुद्धा नागरिकांचं म्हणणं आहे. अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या एकंबा गाव ग्रासलेला समस्यांनी ग्रासलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर राशन धारकांच्याही अनेक तक्रारी इथं जाणवत आहेत नागरिकांच्या. त्याचबरोबर राशन बनवण्यासाठी नागरिकांकडनं राशन दुकानदारांना पैशाची मागणी केलेली असो. बऱ्याच त्यांचं असं नागरिकांचं म्हणणं आहे की बऱ्याच राशन धारकांकडनं त्यांना राशन बनवून देण्यासाठी पैसे घेतले 2-2, 3-3 हजार असे घेतले सुद्धा तक्रार असं म्हणणं आहे. आणि इथले विशेष म्हणजे इथले जे घरकुल बांधकाम आहेत, या घरकुल बांधकाम शासनानं तर त्यांना घरकुलं दिलेली आहेत, पण या घरकुलाचा शासनाकडून किंवा शासनाचे जे अधिकारी असतील, जेई वगैरे ऑपरेटर असतील, तिथले कम्प्युटर पंचायत समितीले कम्प्युटर, त्यांनी या नागरिकांना आतापर्यंत एका हप्ते 15,000च्या व्यतिरिक्त कुठलाही हप्ता दिलेला नाही. बऱ्याच नागरिकांचे आपण घरं बघितली असता असं दिसून येते की त्यांचे जवळपास स्लॅबच्या लेवल पर्यंत घर गेलेले आहेत, परंतु त्यांना इथल्या प्रशासनाने जेई असतील यांचा येऊन सुद्धा तक्रार सुद्धा म्हणजे यांची काय समस्या असेल हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न इथल्या जेई किंवा पंचायत समितीचे अधिकारी, इथले ग्रामसेवक असतील किंवा कोण इतर अधिकारी असतील त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर एका महिलेचा आपण आताच इथं त्यांनी समस्या सांगितली. त्यांनी जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून घरकुलाचं बांधकाम करून ठेवलं आहे, पण शासनाने त्यांना एकही हप्ता दिलेला नाही. आणि त्यांना पंचायत समितीला गेल्यानंतर तिथले जेई आणि तिथले अधिकारी जे असतील त्यांना चालढकल करतायत. त्यांना जाण्या येण्याचा सुद्धा खर्च त्यांना रोज बुडून, त्यांना आपले स्वतःचा रोज बुडून दिवसाचे 300-400 रुपये बुडून पंचायत समितीला जाऊन त्यांना चक्रा जवळपास 1-1.5 वर्षापासून चक्रा मारतायत, परंतु त्या महिलेला आतापर्यंत एकही हप्ता दिला नाही. त्याचबरोबर विहिरीचा एक शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही MRGS मधून विहिरीची मागणी केली, परंतु ते विहिरीची आमच्याकडनं मागणी केली, परंतु आमची विहीर अजून मंजूर झाली नाही. त्यासाठी आम्ही त्यांनी आमच्याकडनं पैसे सुद्धा घेतले असं सुद्धा सांगितलं, परंतु त्यांची विहीर सुद्धा 40 फुटापर्यंत खोदकाम झालेली आहे. आणि रोजगार सेवकांनी पैसे घेतले असं सुद्धा ते म्हणत आहेत. अशा अनेक समस्या या गावांमध्ये कळून येत आहेत. ह्या समस्या पंचायत समिती, तहसीलदार हे असं या नागरिकांच्या समस्या सोडवणार का, याकडे एकंबा येथील नागरिकांचे लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह साठी दाऊगाडगाव सोबत कॅमेरामॅन विजय वाटोरे, नांदेड.